नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. तीर्थक्षेत्री गर्दी असतीच आणि दिवसेंदिवस अनेक कारणांमुळं गर्दी वाढत आहे आणि पुढे भविष्यात देखील वाढणार. पण अलीकडं पौर्णिमा किंवा उत्सव, जयंत्या, एखादा चांगला सण की लोक देवाच्या दारात जाण्यासाठी नको ते करतात. पिठापूरला राखी पौर्णिमेला यावं न यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही आलं तरी चालतं याबाबत मी व्हिडिओ केला. तरी देखील या पौर्णिमेला ऑगस्ट महिन्यातल्या आम्ही येतो, आमची काहीतरी सोय करा, इतका लोक त्रास द्यायला लागले. वारंवार सांगून सुद्धा लोकांना पटत नाही. त्यासाठी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तीर्थक्षेत्री देव वर्षभर असतात, एक लक्षात ठेवा. आणि देव असतात म्हणून आपण तिथं जातो. देव रजेवर जात नाहीत, सुट्टीवर जात नाहीत, कुठे नाही. ते भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तिथं उपलब्ध आहेत. आपण केव्हा जायचं आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे किंवा आपल्या जीवनाला चांगला प्रारंभ धर्मासारखं वागण्यासाठी सुरुवात करण्यासाठी केव्हा आरंभ करायचं हे सगळं आपल्या हातात आहे. वर्षभर लोक देवाला जात नाहीत, गेले तर तिथं काही करत नाहीत. परंतु आपल्या फायद्याचं जेव्हा असेल आणि कोण चाललं त्याच्याबरोबर जाणे, ते निघाले, आपणही निघू, काय हे माहीत नसतं. आणि केवळ म्हणजे केवळ आम्ही जाऊन आलो हे सांगण्यासाठी लोक देवाच्या दारात जातात. त्यामुळे ही गर्दी वाढली. वास्तविक पाहता एकदा जर कोणत्या देवाला जाऊन आलं तरी चालू शकतं. आणि तुम्ही वर्षभर आपल्या घरामध्ये चांगलं वागलं, धर्मासारखं वागलं आणि पुन्हा एकदा वाटलं की आपण देवाला स्मरून चांगलं वागलो आहे आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण झालं, तर ते सांगण्यासाठी पुन्हा देवाला गेलं तरी चालू शकतं. आज लोक 11 पौर्णिमा म्हणून लोक गाणगापूर, नरसोबावाडी, अक्कलकोट किंवा अन्य तीर्थक्षेत्री जातात. सांगणारा सांगतो शहाणपणाने की 11 वाऱ्या करा, तुमचं ओके होईल. खरं तर त्याला देवाने टेंडर दिलेलं नाही. आणि भारतातल्या कोणत्याही ग्रंथामध्ये अमुक ठिकाणी 11 वेळा 21 वेळा जा, तुमचं भलं होईल असं कुठेही सांगितलेलं नाही. पिठापूरला आता जे राखी पौर्णिमेला यायचा हट्ट करतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय त्रास होतो, ते कशासाठी येतात हे त्यांनाही कळतं आणि श्रीपाद श्री वल्लभांना सुद्धा कळतं. पण एक मनात भीती असते आणि एक आपला हट्ट, आपण 11 पौर्णिमा करायचंच. आज गाणगापूरला इतर वेळी गेलं तर मंदिरात सुद्धा 10-15 भक्त नसतात. निर्गुण पादुकामध्ये सगुण रूपाने नृसिंह सरस्वती महाराजांचा वास आहे. लोक तिथं दर्शनाला जात नाहीत, नको त्या ठिकाणी जातात, नको त्या वेळी येतात आणि मग गर्दीमुळं काहीच होत नाही. गाणगापूरला त्या हैदराबादमधल्या कुठल्या एका महाराजांनी सांगितलं आहे की अमुक दिवशी पौर्णिमेला तुम्ही अमावस्येला गाणगापूरला जावा. 2-3-4 हजार लोक येतात, आंघोळ करतात, कपडे तिथंच सोडतात आणि गाणगापूर घाण करून निघून जातात. तीच गर्दी अक्कलकोटला वाढत चाललेली आहे, तीच नरसोबावाडीला वाढत चाललेली आहे. नरसोबावाडीला इतर वेळी गेलं तर मंदिरात 100सुद्धा लोक नसतात. पौर्णिमेला नुसत्या गाड्या, गोंधळात गोंधळ, रांगेत उभं राहतात, गप्पा गोष्टी करतात आणि देवाच्या समोर त्या मनोहर पादुकासमोर किंवा गाणगापूरला निर्गुण पादुकासमोर कुठं आलं की डोळे बंद करतात. ते एक तर फुलाने झाकलेलं असतं, काही कळत नाहीत. पण एक मोठेपणा की आम्ही 11 वाऱ्या वाडीला करतोय, गाणगापूरला करतोय, अक्कलकोटला करतोय, हे केवळ मोठेपणा आणि समाधान. यामुळं फलप्राप्ती अजिबात नाही. देवाने जर कुठं सांगितलं असतं अमुक दिवशी, आता देव सांगू शकले असते की आता मी वर्षभर इथं थांबणार नाही, फक्त महिन्यातून पौर्णिमेलाच मी इथं असेल किंवा अन्य सणा दिवशी असेल, इतर वेळी येणं नेणं तुमच्या हातात आहे. परंतु तसं नाही. तीर्थक्षेत्री वर्षभर देव असतात. आपण आपल्या सोयीप्रमाणे गर्दी नसताना जाणं आणि देवाबरोबर संपर्क वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे. मला गेल्या 8-10 दिवसात तर राखी पौर्णिमेनिमित्त इतके फोन आले, आमची काहीतरी व्यवस्था करा, आम्हाला यायचंच आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. त्या दिवशी गेल्यानंतर
तिथं फलप्राप्ती होती. आमच्या हातून बऱ्याच चुका घडलेल्या आहेत आणि ते म्हणत होते ते जाणार आहेत, काहीतरी सोय करा. कुठं जायचं, केव्हा जायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, परंतु त्याचा फायदा तोटा, तिथं होणाऱ्या गैरसोयी या मी वारंवार सांगितलेल्या आहेत. मध्यंतरीसुद्धा पिठापूरला एक 6,000 ते 7,000 लोक आले. काय त्यांचे हाल झाले. कुणी याचा गाजावाजा केला नाही. मलाही नाव घेऊन गाजावाजा करता येत नाही, कारण तेवढा वेळ नाही. 900 भक्तांसाठी फक्त 5 स्वच्छतागृह होती. काय लोकांचे हाल झाले त्या भगिनींचे आणि त्या बंधूंचे. पण काय लोकांची देवापेक्षा त्या एखाद्या XYZ बुवा महाराजांवर श्रद्धा असतील, यांचं अज्ञान असतं. बरं, सुशिक्षितसुद्धा येतो, अशिक्षितसुद्धा येतो. अशिक्षिताचं आपण समजून घेऊ, पण सुशिक्षित सुद्धा वेड्यासारखं वागतात. तेव्हा मात्र असे व्हिडिओ करून त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागतात. तर असं करू नका. तुम्ही पौर्णिमेला जा, अमावस्येला जाऊ नका असं सांगण्याचा मला अधिकार नाही. परंतु गेल्यानंतर ज्या घटना घडतात ते तर भक्तांना सांगायला पाहिजे. कोणत्याही ग्रंथात अमुक दिवशी या असं सांगितलेलं नाही. तुम्ही वर्षभर वेळ काढून तिथे यायला पाहिजे. लोकांना 365 दिवस वेळ उपलब्ध आहे, परंतु 3 दिवस त्या राखी पौर्णिमेसाठी नुसती येण्याची घाई. लोकांनी 4-4 महिने तिकीटं बुक करून ठेवलेत. प्रत्यक्ष काय घडणार आहे हे मी आखो देखा हाल तुम्हाला सगळं सांगणारच आहे. राखी टाकण्यासाठी येणार का, श्रीपादांना पाण्यासाठी येणार का, फक्त प्रसादासाठी येणार का, खरेदीसाठी येणार, साड्या खरेदीसाठी येणार का, श्रीपाद श्री वल्लभांना राखी बांधण्यासाठी येणार. काहीही लोकात नाही. ते चालले म्हणून वर्षानुवर्ष जायचं. शेवटी मला काही गोष्टी त्यांना वेगळ्या भाषेत सांगाव्या लागतात. त्यावेळी ते नाराज होतात. परंतु हे कधी ना कधी सांगावं लागणार आहे. मला वाटतं की आलेल्या भक्तांनी आनंद घ्यावा तिथं, परंतु आनंद घेतला जात नाही. फक्त उचापात्या, पळापळ आणि मोठेपणा. सर्वात महत्त्वाचं की आम्ही राखी पौर्णिमेला पिठापूरला जातो हे सांगण्यासाठी बरेच लोक येतात. तिथं काहीही करत नाहीत. ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख फार पूर्णपणे वेगळा सांगायचा होता, पण लोकांनी बरोबर तो अर्थ धरला. 700 वर्षापूर्वी राखी पौर्णिमा नव्हती आणि राखी बांधण्याचा सुद्धा त्यावेळेस तो प्रसंग घडलेला नाही, परंतु त्यातला भाव वेगळा आहे. लोकांनी अर्थ आपल्या सोयीनुसार घेतला आणि आपल्या राखी पौर्णिमेला वेळात वेळ काढून लोक येण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आम्ही पौर्णिमा करतोय, आम्ही पौर्णिमेला जाऊन आलोय. स्वतःला त्रास, श्रीपादांना त्रास, श्रीपादांबरोबर संपर्क येत नाही, संबंध येत नाहीत. आणि हा मोठेपणा जेव्हा भाविक दाखवतात तेव्हा तो देवाला आवडत नाही. वयस्कर लोकंसुद्धा, सिनियर सिटीजनसुद्धा राखी पौर्णिमेसाठी हजेरी लावायला येतात. ही लोक भक्तिभावाने येतात यावर माझा विश्वास नाही. केवळ मोठेपणा आणि भाव दाखवणे, बाह्य प्रियतेसाठी येतात. तुमच्या घरात श्रीपादश्री आहेत, त्यांच्या फोटोजवळ राखी ठेवा, त्यांना आर्ततेने प्रार्थना करा, श्रीपादांनासुद्धा बरं वाटेल. हा पौर्णिमेचा उद्देश सांगण्याचा असा की मला काल परवापर्यंत बरेच फोन येत होते, आम्हाला 11 पौर्णिमा करायच्यात, 21 पौर्णिमा करायच्यात. सांगणारा सांगतो आणि केवळ भीतीपोटी ह्या पौर्णिमा, अमावस्या, तीर्थक्षेत्री जाण्याचं लोक हेतू साध्य करतात, पण त्यातून फलप्राप्ती काही नाही. भक्तांनी सावध व्हावं. अशा टिंबटिंब लोकांवर विश्वास ठेवू नका. तुमचा वेळ वाया जाईल, पैसा वाया जाईल आणि देवाच्या दारात तुमची फक्त हजेरी मांडली जाईल. तिथं उपासना किंवा धर्म सारखं वागल्याची नोंद होणार नाही. वर्षानुवर्ष तुमची अशी वाया जातील, काहीही फलप्राप्ती होणार नाही. किती लोक अज्ञाने माझ्यावर जेव्हा फोनवर काही लोक भक्त बोलतात तेव्हा समाजामध्ये अध्यात्मात भयंकर अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानापोटीच त्यांच्यावर परमेश्वराची कृपा प्राप्त होत नाही आणि त्यांच्या मनातल्या योजना फलदायी होत नाहीत. फक्त विचारांनी बदलायला पाहिजे, पण तो बिघडत चाललेला आहे. ज्यांच्याकडे जायला नाही पाहिजे त्यांच्याकडे जातात, नाही ते लोक मार्गदर्शन करतात आणि त्या एकदा वर्तुळात अडकलं तर तुम्ही 1 पौर्णिमा करा, 50 पौर्णिमा करा किंवा त्या तीर्थक्षेत्रात कायमचं वास्तव्य करा, काहीही फलप्राप्ती नाही. तुम्ही फक्त आचरण बदला. तीर्थक्षेत्री जायलाच पाहिजे. तिथं गेल्यानंतर तिथला आनंद घेण्याचा प्रयत्न करा, तुमचं सगळं भलं होईल. ह्या वाऱ्या, त्याच्यानंतर ह्या पौर्णिमा, गुरुवार, अमावस्या, प्रगट दिन, पुण्यतिथी वगैरे हे केवळ तुमच्या समाधानासाठी कोणतरी तुम्हाला सांगतं, कारण त्याला माहिती असतं का हा आपल्याकडे आलेला आहे, याला आपण काहीतरी सांगायला पाहिजे आणि असा चुकीचा सल्ला देतात. माझ्याबरोबर जे भक्त आत्तापर्यंत हजारो भक्त बोललेत त्यांना मी असा कधीही सल्ला दिलेला नाही, परंतु माझा सल्ला ज्यांनी ज्यांनी ऐकून घेतला
आणि त्याच्यानंतर आचरण केलं. आज त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. अजून बऱ्याच गोष्टी खोट्या होतात. मी सांगितलं की तेवढं मला उचापात्या करायला वेळ नाही, भांडण वाद घालायला मला वेळ नाही, परंतु मी वेगळ्या भाषेत कान पिळल्यासारखं किंवा टोचून किंवा शालजोडी माझी ऐकत जावा, म्हणजे तुम्हाला मी सावध करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी तुमच्या विचारावर तुमचं भलं आहे. उगीचच प्रत्येक वेळी पौर्णिमा अमावस्या तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. गर्दी गोंधळात दर्शन होत नाही, फक्त गर्दी वाढती आणि तुमचं तुम्हाला समाधान वाटतं की आपण आपली आज हजेरी लावून आलो. 1 झालं, 2 झालं, 9 झालं, 11 पौर्णिमा झाल्यानंतर माझं भलं होईल, हे तुमचं स्वप्न आहे. आणि स्वप्न ही स्वप्नच राहतात. पण तुम्ही ज्या दिवशी आचरण करतात आणि चांगलं वागतात आणि आपल्या घरात देवघरात जी उपासना करतात ती तुम्हाला फलदायी आणि फलप्राप्ती करून देईल. एवढंच. नमस्कार.